नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ज्या टाईपचे मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न आपले राहिले होते ते सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग जास्त टाइमपास न करता एक एक प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे, वार्षिक चक्रवाढ गणनेनुसार वार्षिक 10% दराने 3 वर्षांसाठी 15,000 एवढी रक्कम गुंतवली जाते. 3 वर्षाच्या शेवटी मिळणारे चक्रवाढ व्याज किती असेल? तर चक्रवाढ व्याजावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातोय, म्हणून हे उदाहरण आपण इथे घेतलेले आहे. तर या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे ते आधी बघावं लागेल. तर आपल्याला दिलेलं आहे 10% दराने, म्हणजे इथे रेट दिलेला आहे आर. त्यानंतर 3 वर्षांसाठी म्हणजे इथे एन देखील दिलेला आहे आणि 15,000 एवढी रक्कम सुरुवातीची गुंतवलेली म्हणजे पी देखील दिलेला आहे. मग काय सांगितलेलं आहे, तर 3 वर्षांच्या शेवटी मिळणारे चक्रवाढ व्याज किती असेल? तर आपल्याला एकूण चक्रवाढ व्याज काढायचे आहे. मग त्यासाठी दिलेल्या माहितीवरून आपण 3 वर्षांच्या नंतर एकूण रक्कम किती मिळू शकेल ते आपल्याला काढता येईल. आणि त्यातून मग ही जी 15,000 मूळ रक्कम आहे ती वजा केल्यानंतर जे मिळेल ते आपले उत्तर असेल. तर मग सुरुवातीला आपण एकूण रक्कम काढूया. त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे पी इंटू 1 + r/100 रेस्ट टू n. मग याच्यामध्ये आपण किमती घालू. पी आहे 15,000 जी आपली मूळ रक्कम आहे, त्याच्यानंतर 1 अधिक रेट आहे 10% भागिले 100 आणि किती वर्षांसाठी गुंतवलेले आहे तर 3 वर्षांसाठी. मग हे आपण जर सोडवला कंस तर आपल्याला काय मिळेल, तर 10 × 10 10 × 10 100. हा 10 × 10 आणि 1 11 11 वर छेद 10 आणि या ब्रॅकेटचा वरती क्यूब अशा प्रकारे मिळेल. हा कंस आपण सोडवला तर याचं अजून सिम्प्लिफाय केल्यानंतर 11चा घन असतो 1331 आणि 10चा 1000 असतो. मग या 3 शून्याला हे 3 शून्य गेले आणि 15 गुणिले 1331 म्हणजे 15 × 15 हातच्याला गेले 1, 15 + 45 आणि 1 46 6 हातच्याला गेले 4, 15 + 45 आणि 4 49 9 हातच्याला गेले 4, 15 × 15 आणि 4 19. मग 19,965 एवढी एकूण रक्कम असेल 3 वर्षानंतरची. मग आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचे आहे. तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठीचे सूत्र काय असेल मग, तर ही जी एकूण रक्कम आहे 19,965 त्याच्यातून मूळ रक्कम 15,000 जर वजा केली तर येणारे जे उत्तर असेल ते आपले चक्रवाढ व्याज असेल. तर मग 19,965 वजा 15,000 किती येते, तर ते येतं 4,965. त्यामुळे हे आपले उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारच्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला हे सूत्र माहीत असणे खूप आवश्यक आहे. या सूत्राच्या आधारे त्याचबरोबर या सूत्राच्या आधारे तुम्ही अशा प्रकारची एक्झाम्पल्स इझिली सॉल्व करू शकता. फक्त तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स दिली जातील त्यांचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. जेवढे जास्त प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजावरची सॉल्व कराल तेवढा जास्त फायदा तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये होऊन जाईल. यानंतरचा प्रश्न हा सरासरीवरती विचारलेला आहे. प्रश्न आहे 7, 17, 11, 13 आणि ए ची सरासरी 14 आहे. 5, 8, 12, 9 ए आणि बी यांची सरासरी 15 आहे. तर बीचे मूल्य किती? तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला ए ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बी ची व्हॅल्यू काढावी लागेल. तर सॉल्व करूया आपण. या 5 संख्या दिलेल्या आहेत, यांची सरासरी आपल्याला 14 दिलेली आहे. मग ती काढूया. 7 अधिक 17 अधिक 11 अधिक 13 अधिक ए यांची सरासरी म्हणजे भागिले या 5 संख्या आहेत म्हणून 5 आणि बरोबर किती 14. तर आता हे सॉल्व करूया आपण, म्हणजे आपल्याला ए ची किंमत मिळेल. तर 17 आणि 13 30, 30 आणि 7 37 आणि 11 48, 48 अधिक ए इज इक्वल टू हे 5 या साईडला गेलं की गुणवले झालं 14 पंचे 70. मग ए इज इक्वल टू 70 वजा 48 किती झाले
तर ए आले 22. आता आपल्याला ए ची किंमत मिळालेली आहे, यावरून आपण बी ची किंमत काढूया. तर आपल्याला या 6 संख्या दिलेल्या आहेत, ते याची सरासरी 15 आहे. तर त्यामध्ये आपण ए ची व्हॅल्यू टाकूया जेणेकरून आपल्याला बी ची किंमत मिळेल. तर मग 5 अधिक 8 अधिक 12 अधिक 9 अधिक ए ची किती दिलेली आहे, ते आलेले आहे 22 अधिक बी भागिले 6 आणि बरोबर येणार आहे 15 सरासरी. मग यांची बेरीज केल्यावर किती येईल, तर ती येईल 56. 56 अधिक बी इज इक्वल टू हे 6 इकडे गेल्यानंतर यांचा गुणाकार होईल 15 संग 90. मग बी इज इक्वल टू 34 येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारची गणिते ही सोपी असतात, पण ही कमीत कमी वेळामध्ये परीक्षेमध्ये सॉल्व करणं खूप गरजेचं असतं, कारण हा वेळ तुम्हाला दुसऱ्या एक्झाम्पल्समध्ये वापरता येतो. त्यासाठी जेवढ्या पटकन तुम्हाला या व्हॅल्यूज किंवा ही जी गणित आहेत ही तोंडी करता येतील तेवढ्या पटकन तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तोंडी आकडेमोड करायची सवय असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. योगेश आणि रेणू एकत्र काम करून 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. एकटा योगेश ते काम 32 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. त्यांनी 10 दिवस एकत्र काम केले. त्यानंतर योगेश निघून गेला, तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी रेणूला किती दिवस लागतील. आता ही जी एक्झाम्पल्स आहेत ना, ही काळ आणि कामावरची एक्झाम्पल्स आहेत. ही जर तुम्हाला सुटली तर पहिल्या रिडिंगमध्ये सुटतात आणि नाही जर सुटली तर मात्र तुमचा खूप वेळ घेतात. मग जर अशा वेळी काय करायचं, जर पहिल्या रिडिंगमध्येच एक्झाम्पलमध्ये काय करायचं हे समजलं तर ठीक, नाहीतर पटकन दुसऱ्या क्वेश्चनकडे जायचं. या वेळेमध्ये दुसरे 2 क्वेश्चन तुमचे आरामात सॉल्व होतील. जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल अशा प्रकारची गणितं सॉल्व करायची, तुम्ही वेगवेगळ्या टाईपची याच प्रकारची गणितं जर सॉल्व केलेली असतील किंवा तुमचे प्रॅक्टिस चांगलं झालेलं असेल, विश्वास आलेला असेल, कॉन्फिडन्स असेल, तर मात्र तुम्ही अशा प्रकारची गणितं देखील आरामात सॉल्व करू शकता. त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस पाहिजे आहे फक्त. चला तर मग या एक्झाम्पलमध्ये काय पाहिजे ते बघूया आपण. तर हे जे गणित दिलेलं आहे ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी उर्वरित काम किती बाकी आहे ते सुरुवातीला शोधावं लागेल आणि त्याच्यानंतर रेणू एका दिवसात किती काम करतो ते देखील शोधावं लागेल आणि त्याच्यावरून मग जे शिल्लक राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी रेणूला एकूण किती दिवस लागतील ते आपण काढू शकू. तर आपण हे सॉल्व करूया. योगेश आणि रेणू एकत्र 24 दिवसात काम पूर्ण करतात, बरोबर आहे. आणि एकटा योगेश 32 दिवसात काम पूर्ण करतोय. आता यावरून आपण योगेश आणि रेणू एका दिवसात किती काम करतात ते काढू शकतोय. तर ते काढूया. योगेश अधिक रेणू एका दिवसात किती काम करतायत, 1/24 एवढं काम करतायत. त्यानंतर आपण योगेश एका दिवसात किती काम करू शकतोय ते देखील आपल्याला दिलेलं आहे. तर ते आहे 1/32 एवढं काम तो एका दिवसात करतोय. आता आपल्याकडे योगेश आणि रेणू हे एकत्र काम किती करतायत एका दिवसात ते देखील आहे आणि योगेशचं एका दिवसातील काम देखील आहे. याच्यावरून आपण रेणू एका दिवसात किती काम करतोय ते काढू शकतो. ते कसे निघेल, तर या दोघांचे एकत्रित काम 1/24 वजा योगेशचे एकट्याचे काम, याच्यावरून जे येईल ते रेणूचे काम असेल. तर हे जर आपण सॉल्व केलं 24 चोक 96 आणि 32 त्रिक 96 आपण छेद समान केला याचा आणि 4 वजा 3 1 म्हणजे 1/96 हे जे आलेलं आहे हे रेणूचं एका दिवसातील काम आहे. आता आपल्याला रेणूचं एका दिवसातील काम मिळालेलं आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, तर 10 दिवस त्यांनी एकत्र काम केलेलं आहे. मग एका दिवसातील काम किती आहे त्या दोघांचं, तर ते आहे 1/24 एवढं. मग ते गुणुले 10 जर केलं तर आपल्याला 10 दिवसात दोघांनी केलेलं काम मिळेल. तर 10 दिवसाचं काम बघूया आपण. 10 दिवसाचे काम, तर ते 10 गुणुले एका दिवसाचे काम किती आहे, तर 1/24 आहे दोघांचे. मग 10 दिवसाचे काम किती आले, 2×5=10 आणि 12×2=24 मग 5/12 हे आलेलं आहे त्या दोघांनी मिळून केलेलं 10 दिवसाचं काम. आता मग याच्यावरून आपण उर्वरित काम किती बाकी आहे ते काढू शकतो. ते कसं काढणार, तर त्यासाठी आपण टोटल काम जे आहे ते 1 मानूया. कंप्लीट काम 1 आहे, त्याच्यातून
10 दिवसाचं झालेलं काम किती आहे? 5/12 हे वजा करूया. मग जे येईल ते उर्वरित काम असेल. मग याचा देखील छेद आपण समान केला तर किती येईल? 12. 12 वजा 5 7. 7/12 हे उर्वरित काम आलेलं आहे. आता आपल्याकडे उर्वरित काम देखील आहे आणि रेणूचं एका दिवसातील काम देखील आहे. याचा वापर करून आपण उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी रेणूला किती दिवस लागतील ते काढूया. मग ते कसं काढायचं? तर त्यासाठी आपल्याला उर्वरित काम किती आहे? ते आहे 7/12. तर याला एका दिवसात रेणू किती काम करतो? तर 1/96 भागले असता जे मिळेल ते असेल उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी रेणूला लागलेले दिवस. मग हे आपण सिम्प्लिफाय करूया. 7/12 गुणिले 96/1. 12×1 = 12, 12×8 = 96. मग 7×8 = 56. हे तर 56 दिवस लागतील एकट्याला रेणूला शिल्लक राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या प्रकारची जी एक्झाम्पल्स असतात ती थोडीशी कन्फ्युजिंग असतात. जर तुम्हाला पहिल्या रीडिंगमध्येच समजलं की आपल्याला कशा पद्धतीनं कुठली प्रोसेस वापरून उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे तरच याला सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. जर आपल्याला पहिल्या रीडिंगमध्ये काहीच समजलेलं नाही तर सरळ स्किप करायचा, नेक्स्ट क्वेश्चनला जायचं. म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि या वेळात दुसरे 2 एक्झाम्पल्स तुमचे सॉल्व करून होतील. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका वर्गात 25 मुले आणि 30 मुली आहेत, तर मुलांची संख्या आणि मुलींची संख्या यांचे गुणोत्तर किती असेल? तर हा देखील सोपा प्रश्न आहे. तर यामध्ये आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे. आता जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो गुणोत्तर काढण्यासाठी, तेव्हा एक गोष्ट काळजीपूर्वक बघायची की कशाशी गुणोत्तर विचारलेलं आहे. तर इथं आपल्याला मुलांची संख्या मुलींच्या संख्याशी गुणोत्तर काढायचं आहे. मग मुले आणि त्याच्या खाली मग असे मुली, या प्रकारची मांडणी आपल्याला आली पाहिजे करता. मग त्यानंतर मुले किती दिलेले आहेत? 25 या भागिले मुली 30. 5 × 5 = 25, 5 × 30 म्हणजे 5/6 म्हणजे 5/6. या प्रकारे आपले उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. जर तुम्ही मांडणी करताना आधी मुली आणि मग मुले जर घेतली तर याच्या उलट 6/5 अशा प्रकारचं उत्तर येईल आणि मग ते उत्तर तुमचं चुकणार आहे. त्यामुळे ती फक्त एक काळजी घ्यायची. नंतरचा प्रश्न बघूया. एक दुकानदार वस्तूची किंमत त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 40ने जास्त चिन्हांकित करतो. नंतर छापील किमतीवर 10% सवलत देतो. या व्यवहारात नफा किंवा तोटा किती टक्के असेल? तर अशा प्रकारचा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जातो. नफा आणि तोटा या प्रकारच्या व्यवहारावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर हे देखील सोपे प्रश्न असतात. अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये जेव्हा आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत माहीत नसते तर अशा वेळी आपण मूळ खरेदी किंमत वस्तूची ही 100 मानायची. 100 रुपये ही मूळ खरेदी किंमत आपण मांडलेली आहे. मग आता काय सांगितलेलं आहे? या मूळ खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त तो छापील किंमत लावतोय. मग छापील किंमत 40% जास्त म्हणजे किती होईल? तर छापील किंमत 100वर 40% जास्त म्हणजे 40 रुपये जास्त. किती झाली? 140 रुपये. ही झाली छापील किंमत आपली. आता या छापील किमतीवर तो 10% सवलत देतोय. म्हणजे 140 रुपयेवर 10% सवलत आणि मग विक्री किंमत म्हणजे विक्री करतोय. मग विक्री किंमत किती आली आपली? तर 140वर 10% म्हणजे 140 मधून 14 गेले, बरोबर ना? 140च्या 10% 14. मग जे आली ते आपली विक्री किंमत म्हणजेच 126 रुपये ही आपली विक्री किंमत आली. मग आपल्याला काय विचारले? तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा. तर मूळ खरेदी किंमत किती आहे आपली? तर ती आहे 100. विक्री किंमत कितीला विकली? 126 रुपयाला. म्हणजे फरक कितीच आहे? तर 126 रुपये वजा 100, 26 रुपयेचा फरक आहे. मग 100वर 26 रुपयेचा फरक म्हणजेच 26% नफा आहे.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. एक कार तिच्या एकूण अंतराच्या पहिले 1/3 अंतर 30 km/h या वेगाने, पुढचे 1/3 अंतर 40 km/h या वेगाने आणि शेवटचे 1/3 अंतर 60 km/h या वेगाने पार करते, तर संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग km/h मध्ये किती असेल? तर अशा प्रकारचे जे प्रश्न वेग, अंतर आणि वेळ याच्यावरती विचारले जातात ते खूप सोपे असतात, कारण एकच फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाचा वापर योग्य प्रकारे करून अशा प्रकारचे प्रत्येक प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? सरासरी वेग विचारलेला आहे. तर सरासरी वेगाचा फॉर्म्युला काय आहे? तर तो आहे सरासरी वेग इज इक्वल टू एकूण अंतर भागिले एकूण वेळ. मग आपल्याला एकूण अंतर कसं काढता येईल? तर आपल्याला 1/3 आणि 1/3 असे अंतर दिलेलं आहे. तर 1/3 x जर मानला आपण, तर एकूण अंतर किती होईल? x अधिक x अधिक x, मग ते होईल 3x, बरोबर का? आणि एकूण वेळ काढण्यासाठी आपल्याला या प्रत्येकाची सेपरेट वेळ आधी काढावी लागेल. मग या 1/3 अंतराला किती वेळात तो पार करतोय, पुढच्या 1/3ला किती वेळात आणि लास्टच्या 1/3ला किती वेळात, तर ते आपण कसं काढू शकतोय? तर वेळेचं सूत्र काय आहे? तर अंतर भागिले वेग. तर आपल्याजवळ अंतर देखील आहे आणि वेग देखील आहे. याच्यावरून आपण काढू शकतोय वेळ, एकूण वेळ. मग एकूण वेळ बरोबर पहिल्या 1/3ला किती वेळ लागेल? तर x भागिले वेग आहे 30 अधिक दुसऱ्या 1/3साठी x भागिले 40 km/h आणि तिसऱ्यासाठी x भागिले 60 km/h. मी या तिघांची बेरीज आपण जर केली तर कशी येईल? छेद आपण समान करू शकतो. 3 चौक 12, 4 त्रिकोण 12 आणि 6 दोन्ही 12. मग येईल 4 आणि 3 7 आणि 2 9x भागिले 120. मग याला अजून सरळ रूप दिल्यानंतर 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12, म्हणजे एकूण वेळ येणार आहे 3x भागिले 40. ही आली एकूण वेळ. मग हे आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण टाकली तर 3x डिवायडेड बाय एकूण वेळ 3x भागिले 40. तर कसं येणार आहे? 3x इंटू 40 डिवायडेड बाय 3x. मग 3xला 3x गेलं, आलं फक्त 40. मग हे आहे आपले उत्तर. 40 km/h एवढा सरासरी वेग लागणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये वेळाचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर वेगाचा फॉर्म्युला आणि अंतर डिस्टन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला, एवढे 3 फॉर्म्युले जर तुम्हाला माहीत असतील तर याच्यावरती तुम्ही या प्रकारच्या कोणत्याही प्रश्नाला आरामात सॉल्व्ह करू शकता. इथे जे टॉपिक दिलेले आहेत ना, इक्वेशन, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, काळ कामाची उदाहरणे असतील आणि वेग, अंतर, वेळ याच्यावरची उदाहरणे असतील, तर हीच थोडाशी डिफिकल्ट लेवल जास्त असलेले क्वेश्चन्स असतात पेपरमध्ये. मग बाकीची मग अंकमालिका असेल, संख्या मालिका असेल किंवा ब्लड रिलेशनवरची असतील किंवा नफा तोटावरची असतील, तर ही एक्झाम्पल्स बऱ्यापैकी इजी असतात किंवा ते तुम्हाला सॉल्व्ह होतात. पण खरी अडचण तुमची या प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये होते. मग अजूनही वेळ तुमच्या हातात आहे. कोणतंही एक चांगले पुस्तक घ्या की ज्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक कवर होतील आणि रोज 2 तास मॅथ्स आणि रिझनिंगचा जर अभ्यास केला तर त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल पेपरमध्ये. यासाठी तुम्ही TCSचे पाठीमागे झालेले सर्व PYQ जरी बघितले, TCSने घेतलेल्या वेगवेगळ्या एक्झामचे, आणि ते जरी ह्या सर्व टॉपिकवरचे तुम्ही जर करून टाकले ना, तरी तुमचा एकही प्रश्न म्हणजे 25च्या 25 प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील आणि याच्यातला एकही प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी आहे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त अजूनही एखादा टॉपिक कोणाला तरी वेगळा अवघड वाटू शकतो, तर तुम्ही तो देखील रोज सॉल्व्ह करू शकता. रोज 5-6 एक्झाम्पल जरी प्रत्येक टॉपिकवरचे सॉल्व्ह केले ना, तरी मोर दॅन इनफ आहेत. फक्त 5 जर व्हायचं असेल तर प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याच्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही. जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढी जास्त यशाची हमी. त्यामुळे थोडेच दिवस बाकी आहेत.
पूर्ण मन लावून झोकून देऊन अभ्यास करा. जेवढा जास्त सराव करता येईल, जेवढी जास्त रिव्हिजन करता येईल तेवढी करा. तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहे. तसेच अभ्यासाच्या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकता. त्याचं मी 100% उत्तर देईल नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, किंवा कमेंटला देखील मी 100% रिप्लाय देतो. त्याचबरोबर तुम्ही माझ्या टेलिग्रामवरती देखील मला कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.